काळंगाचे बरे तरेचे उत्पादन मेळूंक नाशिल्ल्यान मायणा कावरेच्या एका शेतकाराक सुमार 20 ते 25 लाखांचे लुकसाण सोंसचे पडले। काळंगाच्यो बियो बऱ्या प्रतीच्यो आसात आणि तांकां व्हडले रसाळ काळंगां मेळटली अशें कंपनीन सांगिल्ले खंय, पूण तांकां पुराय लुकसाण जाल्ल्यान तांणी सरकाराकडे मजतीचो हात मागला। पळयात रमेश नाईक रावताचो रिपोर्ट। आज आमी आसात ते मायणा कावरे पिल्ला ह्या गांवांत आसात आणि हो जो मायणा कावरे पिल्ला गांव आसा हो शेतकाराल गांव आसा। हांगा शेती उशेल जी आसा ती खूब रोयतात आनी आज तुमकां गो 365 दाखयता की जी काळंग रोयिल्लीं काळंगाची पीक जी पाटील म्हण त्या भुरग्यान आनी बापायन काडली ही आज तेंगेली 80% जी आसा ही पीक काबार जाल्ले कडेन आसा, पिड्ड्यार जाल्ले कडेन आसा। आनी ही पिड्ड्यार जावपाचें कारण म्हणलें जाल्यार जे कंपनीन हांकां जी सीड्स घालपा जाल्ले त्याचो खंय तरी फॉल्ट येयलो आनी ह्या फॉल्टा खातीर हांगा तांकां लॉस भोगपाक पडले कडेन आसा। आज तुमकां आमी दाखयतात पळय कितलीशेच काळंग जी आसा ती पिड्ड्यार जाल्ले कडेन आसात। हे जे कलिंग नॉन यू सीड्स कंपनीचं जे आहे ते गिरीश व्हरायटी आहे, गिरीश वाण आहे। तो परदेशी पाठवण्यासाठी म्हणून त्यांनी आम्हाला कंपनीनं सांगितलं आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे आम्ही केला, पण त्याचा शेप जो आहे तो प्रॉपर शेप झाला नाही, त्याचं प्रॉपर वेट झालं नाही आणि त्याचं यील्ड पण आलं नाही। आम्ही प्रत्येक वेळा कंपनीला सांगत राहिलो, कंपनी येत राहिली, मार्गदर्शन करत राहिली, पण त्याचा प्रमाण तर त्याचं कारण म्हणजे असं वाटतं की जी आम्हाला रोपं दिली त्या रोपात जे सीड होतं ते सीडमध्ये जेनेटिकल प्रॉब्लेम किंवा सीड फॉल्टी होतं, त्यामुळं हे असं झालं असावं असं मत आहे सगळ्यांचं। आता हे किती खराब झालं तुमचं? हे खराब 80% खराब झालेलं आहे, मोर दॅन 80%। आणि उगीच आपलं 10% आणि त्यालाही या व्हरायटीला गिरीश व्हरायटीला लोकल कोणी घेत नाहीत व्यापारी। आमच्याकडे आम्ही महाराष्ट्रात विचारलं, कर्नाटकात विचारलं तर ते फारसे घेत नाहीत आणि घेतलं तर अत्यल्प किमतीला मागतात, कमी किमतीला मागतात। ज्या वेळेला 18 रुपये दर होता त्यावेळेला आम्हाला त्यांनी 8 रुपयांनी मागितलं, नाईलाज म्हणून ते फेकून देण्याच्या ऐवजी देऊन टाकलं। आणि फक्त एकच ट्रक मुंबईला गेला, त्यांनी 12 रुपयांनी दिलं, ते सगळी रक्कम दिली नाही। 1 लाख रुपये दिले आणि वरचे काही आहेत ते 10,000 अजून दिले नाही। बरं, किती हेक्टर मध्ये तुम्ही हा पीक काढले? आम्ही दोन प्रकारची पिकं लावलेली आहेत, त्यामध्ये 2.5 हेक्टर मध्ये हे लावलेलं आहे गिरीश। लावताना ज्या कंपनीने प्रॉमिसेस केले की त्याचं यील्ड किती येणार, 25 टन येणार, 30 टन पर एकर येणार, ते काहीच आलं नाही। म्हणजे अराऊंड 20-30% त्याचं यील्ड आलं। त्यांनी तर 25 to 40 टन जे सांगितलेलं ते आलं नाही, 5-10 टन मॅक्सिमम आलं पर एकर। आणि सपोर्टसुद्धा काही नाही कंपनीकडून। हे आमच्यासारखे यंग जनरेशन शेती करायला तयार आहे, त्यात प्रॉफिट दिसतंय, पण जे हे व्यापारी आहेत ते हे करतात, कंपनी आणि व्यापारी ते तुम्हाला बरोबर ह्याच्यात ट्रॅप करतात फार्मरला, एकमेकाला मिक्स होतात, तू ह्याचा माल घेऊ नको, मी तुझा माल घेऊ नको, हे सगळे मिळून तुम्हाला ट्रॅप करतात आणि रेट खाली आणून तुम्हाला मुद्दामून हे करतात। गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गावकार आणि अरुण नाईक।